अनिल परब यांच्या टीकेनंतर आणि समर्थक आक्रमक। अनिल परब यांच्या घरासमोर मयूर बगेरिया यांची बॅनरबाजी। परब यांनी नितेश राणेंच्या विरोधात परिषदेमध्ये केली होती टीका। रवींद्र धंगेकरांच्या मनातून काँग्रेस जाईना। फेसबुकवर केलेल्या पोस्टवर काँग्रेसचा पंजा। चूक लक्षात आल्यानंतर पोस्टमध्ये करण्यात आलाय बदल। कुलाबा शॉपिंग स्ट्रीटमधील 170 अनधिकृत फेरीवाल्यांना हटवण्याचे कोर्टाचे आदेश। फेरीवाल्यांनी स्वतःहून जागा रिकामी करण्याची संधी, अन्यथा थेट होणार कारवाई। राज्यभरात जिवंत सातबारा मोहीम। जिवंत सातबाराचा वाया पॅटर्न आता राज्यभर। 14 वर्षांपूर्वीच अकोल्यातील जिवंत सातबारा मोहिमेची मुहूर्तमेढ। नाशिक जिल्ह्यातून धक्कादायक बातमी। कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यात युरियाचा कोट्यवधींचा घोटाळा। 90 टन युरिया गोदरेज ॲग्रोव्हेट खासगी कंपनीच्या घशात। परळीमध्ये पोद्दार शाळेच्या प्राचार्यांना बेदम मारहाण। ठेवीदारांचा पोद्दार इंग्लिश स्कूलमध्ये गोंधळ, तर मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करण्याची प्राचार्यांची मागणी। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 107 दिवस पूर्ण। फरार कृष्णा आंधळे अद्याप यंत्रणेला सापडेना। कृष्णा आंधळेच्या शोधासाठी देशभरात पोलिसांची पथकं रवाना। समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच। उभ्या टेम्पोला ट्रकची जोराची धडक। अपघातात टेम्पो चालकाचा मृत्यू। पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी नागपूरच्या दौऱ्यावर। 8 वर्षांनंतर पंतप्रधान मोदी रविवारी दीक्षाभूमीवर। दीक्षाभूमीला मोदींची ही दुसरी भेट। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।